कोडिग्रेतील शक्तिकुमार जाधव यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांसह आत्मदहनाचा इशारा। कोडिग्रे तालुका शिरोळ येथील शक्तिकुमार विष्णू जाधव या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयावर कुटुंबासहित सोमवार दिनांक 5/1/2025 रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले आहे। याबाबत शक्तिकुमार जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की कोडिग्रे ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत क्रमांक 16V ही माझ्या स्वमालकीची मिळकत आहे। यामध्ये 1980 पासून आम्ही राहत आहे। यामध्ये मला घरकुल मंजूर झाले असल्याचे मी जुने घर पाडून नवीन घर बांधत असताना गावातील जनार्दन बापू कांबळे आणि त्यांच्या परिवाराने बांधकामावर येऊन मिस्त्री आणि मजुरांना धमकी देऊन बांधकाम बंद पाडले आहे। तसेच त्यांनी पुन्हा बांधकाम करायचे नाही अशी आम्हालाही धमकी दिली आहे। याबाबत गावातील माजी सरपंच, माजी उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व प्रतिष्ठित नागरिक यांनी मोजणी करून सदर बांधकाम शक्तिकुमार जाधव यांच्या जागेत असून जनार्दन कांबळे यांना सदरचे बांधकाम आपल्या जागेत नाही असे सांगितले आहे। तरी सुद्धा जनार्दन कांबळे आणि त्यांचा परिवार ऐकायला तयार नाही। वारंवार आम्हाला धमक्या आणि बांधकामाला विरोध करत आहेत। मी, माझी पत्नी आणि 3 मुलांसह आम्ही येथे राहायला असून जनार्दन कांबळे आणि त्यांच्या परिवारापासून आमच्या कुटुंबियांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे। यांच्या धमक्यामुळे माझ्या पत्नीची तब्येत बिघडल्याने तिला जयसिंगपूर येथील ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट करावे लागले होते। जनार्दन कांबळे आणि त्यांच्या परिवाराकडून सातत्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याने आम्ही कुटुंबासहित आत्मदहनाचा निर्णय घेतला असल्याचे शक्तिकुमार जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे। तसेच आमचे घरकुल परत गेलेस, आमचे आर्थिक नुकसान झालेस किंवा आमच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी जनार्दन कांबळे, त्यांची बहीण, भाचा आणि त्यांचा परिवार जबाबदार राहील असे म्हटले आहे। जाधव यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, जयसिंगपूर पोलीस ठाणे, तहसीलदार, पंचायत समिती कार्यालय, कोडिग्रे ग्रामपंचायत यांना निवेदन दिले आहे। नमस्कार, माझं नाव शक्तिकुमार विष्णू जाधव, मी कोंडिगे गावचा रहिवासी आहे। मी जन्मापासून कोंडिगे गावात राहतो। माझं स्वतःचं घर आहे वल्लोपार्जित। तर मला घरकुल मंजूर झाल्यानंतर मी घरकुल बांधण्यासाठी माझं जुनं घर पाडलं। तिथं नवीन घर बांधत असताना जनार्दन कांबळे यांनी अडवण लावली, येऊन दमदाटी केली। मी घरी नसताना माझ्या बायका 2 मुली होत्या, त्यांना पण दमदाटी केली, घर बांधायचं नाही, ही जागा माझी आहे अशी म्हणून दमदाटी करून बांधायला चालू केला। तर बघा, JCB घेऊन आले होते खड्डे काढण्यासाठी। तर JCB ड्रायव्हरच्या पण अंगावरती वीट घेऊन गेले होते आणि तुम्ही ह्या पुढे काय प्रोसेस केला किंवा काय घर बांधायला चालू केला तर तुम्हाला आम्ही बघून घेऊ अशी मला धमकी देऊन गेलेत घरी। तर मी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला। माझी जागा मोजणी कागदपत्र दाखवली, मोजणी करून पण दाखवलं, तरी पण तो ऐकत नाही। ही जागा माझी आहे, इथं बांधायचं नाही, बांधायचं 17 फूट बांध, नाही तर बांधायचं नाही, इथं बाहेर हो, ह्या भाषा त्यांनी वापरली। मी सगळ्या नाना कांबळे, माझे सरपंच, माझी तंटामुक्ती शिवाजी कांबळे, माझी डेप्युटी सरपंच सुशांत भुजगडे, राजू कोंडोबा कांबळे, ह्या सगळ्यांना समस्त लोकांना घेऊन त्याला मी समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकत नाही। ह्याच्या अगोदर 6 महिन्या अगोदर पण तो आला होता बोर मारतेवेळी, त्यावेळी मला ही जागा, मी त्यांना फक्त हे म्हणलं होतं की तुमची मोजणी आलं, माझं जर काय निघत असेल तरी पण मी काढून घेतो। आणि आता पण मी त्यांना तेच म्हणलं होतं, मी माझं घरकुल बांधायला आले, ते परत जाईल, मला बांधू द्या, जर तुमची मोजणी आली तर मी स्वखर्चाने माझं घर जेवढं येईल तेवढं काढून घेतो। तरी पण तो ऐकायला तयार नाही, इथं बांधायचं नाही, ही भाषा आहे। ह्या कंटाळून मी माझा परिवार 5 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे। मी कंटाळलो आहे, मी समजावून सांगितलं, काही केलं तर ती लोक ऐकत नाही आहेत। माझ्या फॅमिलीच्या अंगावरती, माझ्या अंगावरती माणसं येऊ शकतात आणि आताही मी दिले, ह्याच्यानंतर पण आमच्या परिवाराच्या जीवाला धोका आहे आणि मला खूप त्रास होते। ह्या कारणावरून आम्ही सहकुटुंब सहपरिवार एकत्र 5 तारखेला आत्मदहन करणार। आमचं हे निर्धार नक्की आहे, आम्हाला न्याय मिळावा अशी इच्छा आहे, पण अजूनपर्यंत कुठल्याच प्रशासनानं भूमिका घेतलेली नाही आहे। न्याय मिळत नाही आहे, तर मी सोमवारी काही होऊन दे, मी सहकुटुंब सहपरिवार आत्मदहन करणार। मी आता हे आत्मदहन करणार आहे, ह्याच्यात माझ्या जीवितास कोणाचं काय झालं ह्याला सर्विसची जबाबदार जनार्दन कांबळे आणि त्यांचा परिवार राहील। जनार्दन कांबळे त्या दिवशी त्याच्या आणि कोण त्यांची बहीण, त्यांच्या 2 बहिणी बी आल्या नाही त्या दिवशी। माझा आहे मी बांधू देणार नाही असं म्हणाले त्यांनी आम्हाला। माझ्या पोरी रडालत्या, मी हे करालतो तरी त्यांनी ऐकणं, आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न मस्त केला, पण त्यांनी काय ऐकायलाच तयार नाही आहे। आम्हाला पाहिजेच आमचं। खाजगी दवाखान्यात 2 दिवस ट्रीटमेंट केली, त्यानंतर सरकारी दवाखान्यात प्राथमिक जयसिंगपूरला नेलो, तिथे जी पूर्ण चेकअप झाली, 2-3 वेळा रिपोर्ट काढले,
तरी पण हिचा ताप वगैरे कमी करत येत नव्हता. स्वतः नाना कांबळे येऊन हिला समजावून सांगितलं की तू बाई मुली तू काय काळजी करू नको, तुझं जे हक्काचं आहे ते मिळवून देईल, तू काळजी करू नको. तरी पण तो माणूस त्यांचं ऐकत नाही आहे. माझ्या मिसेस जो पण ॲडमिट आहे त्याचं सगळं पाक रिपोर्ट दिलेलं आहे सगळं वरती सरकार दवाखान्याचे. पण आम्हाला न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे. माझ्या किंवा माझ्या फॅमिलीच्या जीवात काही बरी वाट झालं तर जनार्दन कांबळे, त्याची घरची बहीण, आई हे सर्व जर मदतीला असतील, त्यांचा भाचा पण. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.